जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिलेटेड ॲग्रीमिन फोर्ट या मिनरल मिक्सचरविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत की याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये कशा प्रकारे करू शकतो आणि याचे काय काय बेनिफिट आपल्याला बघायला मिळतात। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या मराठमोळा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा। तर पशुपालक मित्रांनो, आता मिनरल मिक्सचर हे पहिली तर गोष्ट काय करतं तर आपल्या जनावरांमध्ये जे आहारातून ज्या गोष्टी त्यांना पुरवल्या जात नाहीत, म्हणजे जसे काही मिनरल्स असतील, काही विटॅमिन्स असतील, त्याचबरोबर काही खनिज असतील, ह्या ज्या काही गोष्टी ज्या आपल्या पशूंना आहारातून ज्या पुरवल्या जात नाहीत त्यांना पुरवण्याचं काम हे मिनरल मिक्सचर करतं। म्हणजे जेणेकरून काय होतं तर आपल्या जनावरांमध्ये विटॅमिन मिनरल्सची जी डेफिशियन्सी म्हणजे जी डेफिशियन्सी होत चाललेली आहे ती भरून काढायचं काम हे मिनरल मिक्सचर करतं। तर याचा वापर आपण आता कुठे कुठे करू शकतो तर पहिली तर गोष्ट, आता हे मिनरल मिक्सचर जास्तीत जास्त फेमस कशासाठी आहे तर जे आपले लहान पाडे आहेत आणि ज्या माजाव येत नाहीत तर त्यांना आपण माजाव आणण्यासाठी हे मिनरल मिक्सचर वापरू शकतो। त्याचबरोबर आपल्या एखाद्या पाडीची पिशवीची वाढ नाहीये तर ती पिशवीची वाढ करण्यासाठी आपण या मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो। त्याचबरोबर समजा आता आपली एखादी गाय आहे ती गाभण जात नाहीये, बऱ्याच वेळा तिला भरलेला आहे सिमेंस तरी ती गाभण धरत नाहीये, तर अशामध्ये सुद्धा तिची गर्भधारण क्षमता वाढवण्यासाठी आपण ॲग्रीमिन फोर्ट या मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो। त्याचबरोबर समजा एखादी आपली गाय वेनवरती आहे आणि ती एकदम खराब आहे, अशक्त आहे, तर तिची ताकद वाढवण्यासाठी, तिची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण या मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो। त्याचबरोबर जी आपली दुधारू गाय आहेत ज्यांचं दूध उत्पादन अचानकपणे घटलेलं आहे तर त्या ठिकाणी त्यांचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपण या मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो। तसेच जे आपली लहान बोकडे आहेत किंवा आपल्या ज्या शेळ्या आहेत, शेळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो किंवा बोकडांच्या हाडवाढीसाठी आणि त्यांना एक प्रकारची चकाकी येण्यासाठी तिथेही आपण ॲग्रीमिन फोर्ट या मिनरल मिक्सचरचा वापर करू शकतो। कारण की हे एक ऑल इन वन न्यूट्रिशनल फीड आहे। म्हणजे बघायला गेलं तर आता यामध्ये कोणकोणते कंटेंट आहेत तर यामध्ये विटॅमिन ए आहे, विटॅमिन D3 आहे, विटॅमिन ई 250 mg यामध्ये दिलेलं आहे, कोबाल्ट दिलेला आहे 150 mg, कॉपर दिलेला आहे 1200 mg, आयोडीन दिलेलं आहे 325 mg, आयर्न आहे, त्याचबरोबर मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नीज, सल्फर, झिंक, DL मिथोनिन, कॅल्शियम आणि फॉस्फरस या प्रकारचे भरपूर घटक आपल्याला या मिनरल मिक्सचरमध्ये बघायला मिळतात। आणि जसं की मी मगाशी सांगितलं की समजा एखाद्या पाडीची पिशवीची वाढ होत नाही, तिथं जर आपण सर्वसाधारणपणे त्या पाडीला जर 2 ते 3 किलोपर्यंत हे मिनरल मिक्सचर रेग्युलर कंटिन्यू 1.5 ते 2 महिना जर दिलं तर तिथं आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो। त्याचबरोबर एखादी गाय आपली व्यायच्या अगोदर एकदम खराब आहे, तिच्यामध्ये विटॅमिन मिनरल्सची म्हणजे कमतरता आपल्याला जाणवते की बाबा गाय अशक्त आहे, उठताना बसताना त्रास वाटतोय, तर तिथेही आपण हे मिनरल मिक्सचर वापरू शकतो। त्याचबरोबर बरेच दिवस झाला आपली गाय वेलेली आहे आणि माजाव येत नाहीये तर त्या ठिकाणी सुद्धा तिला माजाव आणण्यासाठी, आणि नुसतंच माजाव नाही तर माजाव आल्यानंतर ती गाभण जावावी यासाठी जी तिच्या शरीरामध्ये विटॅमिनची कमतरता झाली आहे ती भरून काढायचं काम सुद्धा हे मिनरल मिक्सचर करतं। आणि याचा अजून एक मुख्य वापर म्हटलं तर जर आपण समजा हे आपल्या जनावरांमध्ये रेग्युलर ठेवलं त्यांच्या आहारामध्ये तर त्यांची जी फॅटमध्ये जी चढ उतार आहे, म्हणजे कधी फॅट जास्त लागते कधी कमी लागते, तर त्यांची कन्सिस्टन्सी ठेवण्याचं काम हे मिनरल मिक्सचर करतं। म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर या मिनरल मिक्सचरचा फायदा आपल्या जनावरांच्या ऑल इन वन ग्रोथसाठी आणि त्यांची जी इनफर्टिलिटी म्हणजे गर्भधारण क्षमता किंवा गाभण जात नाहीयेत यासाठी, अशा सर्व गोष्टींसाठी, त्याचबरोबर जे आपल्या पाड्या आहेत लहान किंवा जे आपली लहान कालवाड आहेत ज्यांना आपण ठरवतो की बाबा कमी दिवसामध्ये आपल्याला त्यांना गाय बनवायचं आहे, पण आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा दूध पित असतात पाड्या तेव्हा तर त्यांची तब्येत चांगली असते, पण जसं जसं पुढे जाल तसं त्यांना अशी पोटाचा घेर आकार वाढतो, त्यांना डेहरी सुटते, तर तिथे सुद्धा जर आपण या मिनरल मिक्सचरचा वापर केला तर त्यांच्यामध्ये विटॅमिन मिनरलची कमतरता येणार नाही, ते अशा प्रकारे वाया जनावर जाणार नाहीत आणि त्यांना जे आपण खायला ठेवतोय, त्यांना जी पेंड ठेवतोय ते ॲज इट इज त्यांच्या शरीराला लागू होईल। त्याचबरोबर कधी कधी आपल्याला बघायला मिळतं की विटॅमिन मिनरलची जर कमतरता असेल आपल्या जनावरांमध्ये तर कधी कधी आपल्या एखाद्या गायचा पातळ सलग बळस पडत राहतो। त्याचबरोबर नाही का आपली जनावरे किंवा शेळ्या मेंढ्या जनावर काय काय लघवी पितात त्यांची, त्याचबरोबर काय जनावरे आपली हाडकं फोडून खाणार, दावी चघळणार, तर ह्या सर्व गोष्टी विटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे होतात। तर या सर्व भरून काढण्याचं काम
हे ॲग्रीमिन फोर्ट हे चिलेटेड मिनरल मिक्सचर करतं. तर पशुपालक मित्रांनो, आता जर या मिनरल मिक्सचरचा डोस रेट बघितला तर सर्वसाधारण आपल्या रेग्युलर गाय म्हशींसाठी दूध वाढीसाठी असो किंवा त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहण्यासाठी असो किंवा त्याचबरोबर त्या गाभण जात नाहीत त्यासाठी असो, तर सर्वसाधारण 50 ग्रॅम प्रतिदिवस असा आपण याचा डोस आपल्या पशूंना देऊ शकतो. आणि जर आपल्या लहान पाड्यांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये सर्वसाधारण आपण 25 ते 30 ग्रॅम पर्यंत डेली त्यांना देऊ शकतो. आणि त्याहीपेक्षा जर लहान असतील काफ आपले 5 महिन्याचे, 6 महिन्याचे, 7 महिन्याचे, तर तिथं आपण 15 ते 20 ग्रॅम त्यांना डोस देणं गरजेचं आहे. तर पशुपालक मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ॲग्रीमिन फोर्ट याविषयी मी दिलेली संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली असेल आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या पशुधन ऐश्वर्या या मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपल्या चॅनलवरती पशूंच्या फीडविषयी किंवा पशूंच्या आहाराविषयी, त्याचबरोबर कोणत्या आजारामध्ये कोणतं टॉनिक दिलं पाहिजे, कोणत्या गोळ्या दिल्या पाहिजेत, तब्येत सुधारत नसेल तर काय दिलं पाहिजे, या सर्व गोष्टींविषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल होत असतात. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पशुपालक मित्रांनो, भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित. जय महाराष्ट्र.